सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। सुनेत्रा पवार रात्री मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल। आज सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार। राष्ट्रवादीच्या आमदारांची विधान भवनात आज दुपारी 2 वाजता बैठक। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार। त्यानंतर राज्यपालांना पत्र पाठवलं जाईल। सुनेत्रा पवार पक्षाची धुराई स्वतःकडेच ठेवणार। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित। राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत। अजित पवारांच्या कुटुंबियांच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभे राहू राष्ट्रवादी जो निर्णय घेईल तो मान्य। उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबामधूनच करा। एनसीपीच्या विलीनीकरणाबाबत देखील विचार करा। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग। प्रफुल्ल पटेलांसह भुजबळ, तटकरे, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासांनी मंत्र्यांमध्ये 1.25 तास चर्चा। अजित पवारांच्या नेत्यांवर विकास लवांडेंचा आक्षेप। सत्ताकरण आणि निवड प्रक्रियेत व्यस्त असल्याची टीका। दादांच्या दशक्रिया विधीपर्यंत थांबणं शक्य नाही का? पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंचा सवाल। बारामतीत अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन। करहा नीरा नदीच्या संगमावर विधी संपन्न। सुनेत्रा पवार कुटुंबियांसह सुप्रिया सुळे उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसानंतर शरद पवारही सक्रिय। पवारांकडून बारामतीत प्रदूषित नीरा नदीची पाहणी। ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतल्या। उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं अमानुष। सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा। संजय राऊतांची टीका। पवार कुटुंबाला दुःखातून सावरण्यास वेळ दिला पाहिजे। उपमुख्यमंत्री पदाबाबत मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला। रोहित पवारांचं अजित पवारांसाठी भावनिक ट्विट। सर्वसामान्य माणसांचे ऋण पवार कुटुंब कधीच विसरणार नाही। रोहित पवारांकडून ट्विट करत भावना व्यक्त। दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी पहिली भूमिका होती। जयंत पाटलांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या। पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चाही झाली। जयंत पाटलांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेण्याची शक्यता। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। अजितदादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या। झेडपी निवडणुका जाहीर झाल्याने विलीनीकरण लांबणीवर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही जनभावना। याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षश्रेष्ठी घेतील। पवार साहेब, सुनेत्रा वहिनी आणि तटकरेंनी याबाबत निर्णय घ्यावा। राजेश टोपेंचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। येत्या 8 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होण्याची घोषणा होईल। राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांचा हा मोठा दावा। नजीकच्या काळामध्ये शरद पवार हे सर्वांना एकत्र आणतील अशी सर्वांनाच अपेक्षा। कार्यकर्त्यांच्या इच्छेला पवार कुटुंबीय सकारात्मक प्रतिसाद देतील। आमदार सतीश चव्हाणांची प्रतिक्रिया। पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। अजितदादांच्या दुःखातून आणखी आम्ही सावरलेलो नाही। नेतृत्वाच्या प्रश्नावर आमदार संजय बनसोडेंची प्रतिक्रिया। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। जनतेच्या मनात निर्माण झालेलं संशयाचं हे धुकं दूर झालं पाहिजे, सपकाळांची प्रतिक्रिया। भाजपने अजितदादांवरील 70,000 कोटींचा आरोप सिद्ध केला नाही। अजितदादांवर फडणवीस, मोदींनी सगळे आरोप केले। राऊतांची टीका। तर राजकारण करण्यासाठी राऊतांनी निवडलेली वेळ गिधाडी वृत्ती। नवनाथ वन यांचा निशाणा। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश। डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडून चौकशी तपासाचा वेग वाढला। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। तर शासकीय इतमामात सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी असतात। पोलिसांकडून स्पष्टीकरण।
इंदापूरकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली. नगरपालिकेच्या प्रांगणात शोकसभेचं आयोजन. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भणे यांची शोकसभेला उपस्थिती. पुण्यात अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवला. उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो आता घेतले जाणार नाही. उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटून निवडणूक लढवावी असे आदेश. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार साध्या पद्धतीने करा. अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलण्यास जयंत पाटलांचा नकार. पिंपरीत अजित पवारांच्या स्मरणार्थ अजित सृष्टी उभारणार. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना. पंचायत समितीच्या इमारतीला अजितदादांचं नाव देण्याचा प्रयत्न करू. अजित पवारांना श्रद्धांजली देताना आमदार नारायण कोचेंची प्रतिक्रिया. बदनापूरमधील सर्वपक्षीय शोकसभेत नारायण कोचेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. पिंकी माळीच्या कुटुंबियांची छगन भुजबळ यांच्याकडून भेट. पिंकी माळीच्या कुटुंबियांचं छगन भुजबळ यांनी केलं सांत्वन. बारामतीतील विमान दुर्घटनेत क्रू अटेंडंट पिंकी माळीचा मृत्यू. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बारामतीतील घरी जात अजित पवारांना अभिवादन केलं. भिवंडीतील समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल. भिवंडी सेक्युलर फ्रंट सत्तेवर येण्याआधीच फुटण्याची शक्यता. काँग्रेस महापौर पदाचा भिवंडी सेक्युलर फ्रंटचा डाव फसण्याचे चिन्ह. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक. नागपूरच्या महापौर उपमहापौर पदासंदर्भात दोन्ही नेत्यांची बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून केडीएमसीतील 4 बेपत्ता नगरसेवकांवर कारवाईचा बडगा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 4 बेपत्ता नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू. कल्याण पश्चिमेतील मध्यवर्ती शाखेत नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात बैठक पार पडली. भाजपकडून मीरा भाईंदरमधील महापौर पदासाठी डिंपल मेहतांचाच अर्ज दाखल. आमदार नरेंद्र मेहता यांच्या भाऊजे डिंपल मेहतांचा महापौर तर ध्रुव किशोर पाटलांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल. उल्हासनगर महापालिकेत सत्ता समीकरण बदललं. महापालिकेत अखेर महायुतीची सत्ता. महापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपकडे. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड. शारदा खेडकरांच्या निवडीनंतर सभागृहात गोंधळ. एमआयएमला ऐनवेळी तटस्थ राहिल्यानं काँग्रेस आक्रमक. तर अकोल्यात 7 मुस्लिम नगरसेवकांच्या आशीर्वादानेच भाजपची सत्ता. नितीन देशमुखांची प्रतिक्रिया. देवेंद्रजींनंतर आपणच करेक्ट कार्यक्रम करतो. अकोल्यात भाषणादरम्यान भाजप आमदार रणधीर सावकार यांचा कार्यकर्त्यांना इशारा. भाजपच्या पराभवाला भाजपमधीलच लोक कारणीभूत. आज नावं समोर आली, लवकरच कार्यक्रम करू. रणधीर सावकारांचा कार्यकर्त्यांना सज्जड. अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसकडून माजी महापौर विलास इंगोलेंची गटनेतेपदी निवड. विलास इंगोले हे सलग 7 वेळा अमरावती नगरपालिकेमध्ये काँग्रेसकडून निवडून आलेत. सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटलांचा भाजपात प्रवेश. तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील हे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रेंचे विश्वासू सहकारी होते. रायगडच्या आंबेपूर मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. काँग्रेसच्या पोयनाड ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उज्ज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळेंनी गिरीश महाजनांची घेतली भेट. बेंडाळे आणि काळेंचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर. सुरुवातीच्या 2.5 वर्षासाठी दीपमाला काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. पुणे महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी रामचंद्र कदमांची निवड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम पुणे महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणार. पैठण तालुक्यातील बिडकीन येथे भाजपच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. भाजप उमेदवारांकडून प्रचाराला अधिकृत सुरुवात. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. काँग्रेस पक्ष एकत्र लढण्यास सक्षम. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ, अन्यथा एकटेच लढू. मवियाच्या भविष्यावर काँग्रेसच्या अतुल लोंढेंची प्रतिक्रिया. नवी मुंबई विमानतळावरून जूनपासून परदेशात टेक ऑफ करता येणार. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विमानतळ प्रशासनाला आवश्यक असलेला परवाना फेब्रुवारीत मिळणार असल्याची माहिती. सध्या नवी मुंबई विमानतळावरून दररोज 23 विमानांचं होतं उड्डाण. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात विदेशी भाषेत धमकीचा मेल. युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल. खबरदारी म्हणून पोलिसांकडून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून कुणबी प्रमाणपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहू नये म्हणून कार्यवाहीला गती द्या. विखे पाटलांचा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्देश. गाव पातळीपर्यंत जाऊन शासकीय यंत्रणेने सक्रिय प्रयत्न करण्याचे आदेश.